देशभरातील लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झालेत. या पार्श्वभूमीवर एनडीए घटक पक्षांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांवर मुस्लिम आणि दलित समाजात फूट पाडून त्यांच्या मतांचा वापर केल्याचा आरोप केलाय. या आरोपांना उत्तर देताना इंडिया आघाडीचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि शरद पवार गटाचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार हल्ला चढवलाय. महाराष्ट्रातील 31 मतदारसंघात गद्दारांना पराभवाचा सामना करावा लागलाय. रामटेक, नाशिक, दिंडोरी, चंद्रपूर, धुळे या ठिकाणी तुम्ही पराभूत झालात. या ठिकाणी किती मुस्लिमांची संख्या आहे हे विचारात घ्या, असंही जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं. प्रत्येक वेळी जातीय मतभेदाच्या आधारावर मतांचं विभाजन करून तुम्ही विजय मिळवू शकत नाही. पराभव झाला आहे तर त्याला खुले दिलानं स्वीकारा, जसा आम्ही 10 वर्ष पराभव स्वीकारलाय. आव्हाड यांनी पुढं म्हटलं की तुम्ही तुमच्या निवडणुकीच्या फायद्यांसाठी हिंदू धर्मगुरूंचा वापर केला तेव्हा आम्ही काही बोललो नाहीत, परंतु आता पराभव झाला आहे तर त्याचं खापर दुसऱ्यांवर फोडू नका. लोकसभा निवडणुकीत हा तर फक्त एक झलक होता. आगामी विधानसभा निवडणुकीत एनडीए घटक पक्षांची काय अवस्था होईल ते पहा, असंही आव्हाड यांनी म्हटलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी जेव्हा आपल्या आंदोलनाची सुरुवात केली होती तेव्हा महाराष्ट्र सरकारनं त्यांना आश्वासन दिलं होतं की त्यांच्या कार्यकर्त्यांवर दाखल केलेले केसेस मागे घेतली जातील. यावर बोलताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्र सरकारवर ताशेरे ओढले. सरकारनं मनोज जरांगे पाटील यांना वचन दिलं होतं की त्यांच्या कार्यकर्त्यांवर दाखल केलेल्या केसेस मागे घेतल्या जातील. मग आता सरकारला काय झालं, ते केसेस का मागे घेत नाहीत, असा सवालही आव्हाड यांनी उपस्थित केलाय. ऐसा है, 31 मतदारसंघ में गद्दारों की हार. उस 31 मतदारसंघ में मुसलमान कितने, जरा गिन के बता. हार भी ना बड़े दिल से स्वीकारनी पड़ती है. जैसे जीत का बेहोश होके माहौल बनाते हो ना, वैसे हार भी चुपचाप ये जनता का जनादेश है बोल के स्वीकारना. आप जनादेश का अपमान मत करिए. नासिक में आप हारे, कितने मुसलमान हैं. आप चंद्रपुर में हारे, कितने मुसलमान हैं. आप दिंडोरी में हारे, कितने मुसलमान हैं. आप धुलिया में हारे, कितने मुसलमान हैं. और कितने मतदार गिन के दिखाओ. रामटेक में हारे, कितने मुसलमान हैं. आप बारामती में हारे, आप कोल्हापुर में हारे, कितने मुसलमान हैं. हर चीज को धार्मिक रंग मत दिया करो. आपकी हार हुई है इसी वजह से कि तुमको ये गंदी आदत है मगरूरी. अगर हार गए तो बोलो हारो, हारे हम, ठीक है, लोगों ने हमको नहीं पसंद किया, हम भी हारते आए 10 साल, हमने किधर कुछ बोला. तुमने जब किसी धर्म के बड़े लोगों का इस्तेमाल किया तो हमने कहा क्या तुम ये क्यों कर रहे हो. तो ये नारियल किसी पे मत फोड़ो. आपके ऊपर लोगों का गुस्सा है गद्दारी के लिए, आपके ऊपर लोगों का गुस्सा है महंगाई के लिए, बेरोजगारी के लिए, और आपके पॉलिटिकल अरोगेंस के खिलाफ. और ये आपको ये तो 31 कम दिखाई दिया, विधानसभा में देखो क्या हुआ. उनकी मांग है कि जो केसेस उनके कार्यकर्ताओं पर की गई उसको पीछे ले जाए सरकार, और जो आश्वासन ऐसा है कि ये तो कबूल ही किया था ना कि हम सब केसेस पीछे लेंगे, तो अब रुके काय के लिए.
पावसाळ्याचे दिवस सुरू झाले असून या काळात पिण्याच्या पाण्यातून जलजन्य रोगांचा प्रसार होण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीनं दक्षतेचा उपाय म्हणून पिण्याचं पाणी गाळून आणि उकळून प्यावं असं आवाहन ठाणे महानगरपालिका प्रशासनानं केलं आहे. नागरिकांनी आपल्या इमारतींमध्ये असलेल्या जमिनीखालील आणि इमारतींवरील पाण्याच्या टाक्या आतून स्वच्छ करून घ्याव्यात. पाण्याच्या टाकीसभोवतालची जागा स्वच्छ ठेवावी. या उपायांमुळे जलजन्य रोगांचा प्रसार टाळता येईल. त्यामुळे नागरिकांनी ही दक्षता घ्यावी असं आवाहन ठाणे महानगरपालिका प्रशासनानं केलं आहे. ठाण्यातील एका ज्वेलर्सच्या दुकानातील 1,30,00,000चे दागिने घेऊन पोबारा केलेल्या ऑफिस बॉयला नौपाडा पोलिसांनी माउंट आबू पर्वताच्या जंगलातून अटक केली आहे. या आरोपीच्या ताब्यातून चोरीस गेलेल्या दागिन्यांपैकी 1,26,00,000चे दागिने हस्तगत करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांनी दिली आहे. नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या विरासत ज्वेलर्स या दागिन्यांच्या दुकानात ऑफिस बॉय म्हणून काम करणारा विशाल सिंग राजपूत वय वर्ष 29 हा या दुकानातील 1,30,14,000 रुपये किमतीचे दागिने घेऊन फरार झाला होता. या प्रकरणी दुकानाचे मालक यशवंत पुनामिया यांनी 11 मे रोजी नौपाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. गुन्हा दाखल होताच नौपाडा पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला असता तो घरी परतला नसल्याचंही समोर आलं. तसंच त्याच्या मूळ गावचं नाव पत्ता कळू नये म्हणून आरोपीने दुकानात दिलेलं आधार कार्ड आणि इतर दस्तऐवज काढून सोबतही तो घेऊन गेला होता. त्यामुळे पोलिसांना तपासात अडचणी येत होत्या. घटनेच्या दिवशी आरोपी दुकानातून बाहेर पडल्यानंतर कोणत्या मार्गाने गेला याची माहिती घेण्यासाठी 100हून अधिक ठिकाणचे CCTV पोलिसांनी तपासले. त्यात आरोपीनं पळून जाताना 8 ते 10 वेळा रिक्षा बदलून प्रवास केल्याचं आणि तो वसईकडे रोडकडे पळून गेल्याचं स्पष्ट झालं. याच दरम्यान आरोपी राजस्थानमधल्या माउंट आबू येथे लपून असल्याची माहिती पोलिसांना 2 जून रोजी मिळाली होती. नौपाडा पोलिसांचं एक पथक त्वरित माउंट आबू येथे रवाना झालं. पोलिसांनी तेथे जाऊन आरोपीशी चौकशी केली असता तो जंगलात लपून असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी जंगलात वेषांतर करून या आरोपीवर पाळत ठेवून अखेर त्यास 7 जून रोजी अटक केली. या आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्या ताब्यातून 1,26,00,000चे दागिने जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या आरोपीस न्यायालयानं 12 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याने गेल्याचा निदर्शनास आलेला आहे. तर गुन्ह्याचा तपास करत असताना सोपोनी भांगे जे आहेत त्यांना अशी माहिती मिळाली की आरोपी जो आहे तो माउंट आबू परिसरात लपून बसलेला आहे. तर त्या अनुषंगाने आम्ही माउंट आबू परिसरात त्यांनी आरोपीचा शोध घेतला आणि आरोपी जो आहे तो माउंट आबू परिसरातील जंगलामध्ये वेषांतर करून राहत होता. दिवसा तो वेषांतर करून राहत असे जंगलामध्ये आणि रात्री तो बसने प्रवास करत असे. आरोपीची विशेष मोडच अशी होती की त्याने लॉजवर कधी तो राहिलेला नाही किंवा त्याचा मोबाईल त्यांनी वापरलेला नाही. त्याने त्याचा मोबाईल जो आहे तो त्याने मुंबईमधूनच एका चालत्या ट्रकमध्ये त्याने ठेवलेला होता जेणेकरून पोलिसांना त्याचं वेगळं लोकेशन मिळेल. परंतु अत्यंत शिताफीने आमची तपासाची टीम जी आहे मंगेश भांगे आणि त्यांची टीम यांनी अत्यंत शिताफीने त्याला माउंट आबू परिसरातून ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांनी चोरी केलेल्या मालापैकी जवळपास 95% मुद्देमाल 1745 ग्रॅम मुद्देमाल जो आहे 1,26,00,000चा तो हस्तगत करण्यात आलेला आहे. किती दिवसाची कोठडी आहे पोलीस? त्याला 7 जून रोजी अटक करण्यात आलं होतं आणि 12 जून पर्यंत पोलीस कोठडी आहे. आरोपीवरती एक पूर्वीचा 2016चा LT मार्ग पोलीस स्टेशन येथे चोरीचा गुन्हा दाखल आहे. नाही, सध्याचा गुन्हा त्यानेच केलेला आहे. असे जे कामगार या ठिकाणी कामाला ठेवतात त्याबद्दल ज्वेलर्स असोसिएशनला काय आवाहन कराल? ज्वेलर्स असोसिएशनला माझं हे आव्हान आहे की त्यांनी कोणतेही कामगार कामावर ठेवताना कृपया तरी पार्श्वभूमी तपासावी जेणेकरून अशा घटना टाळता येतील. मागे देखील आपल्या हातात अशाच प्रकारची चोरी झाली होती, त्या देखील जो आहे नौकराचा जो आहे चोरीमध्ये समावेश होता. कशा प्रकारे जे आहे कामगार ठेवण्यापूर्वी मालकांनी जे आहे खबरदारी घेतली पाहिजे? मालकांनी मी असं त्यांना आवाहन करेन की पोलीस व्हेरिफिकेशन करावं त्यांच्याकडे जे कामगार आहेत त्यांचे काही गुन्हेगारी रेकॉर्ड वगैरे पूर्वीचं आहे का, त्यांनी असे काही प्रकार केलेत का जेणेकरून ज्या अशा होणाऱ्या घटना असतील तर टाळता येतील. आरोपी शिक्षण काय होतं? आरोपी हा 10वी शिक्षण झालेलं आहे त्याचं.
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. हवामान विभागाकडून मुंबई, ठाणे आणि परिसरातील भागांमध्ये पुढील काही तासांमध्ये जोरदार मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. ठाण्यातील वंदना डेपो परिसरात गुडघापर्यंत पाणी साचलं आणि प्रवाशांनी आपली वाहनं या पाण्यातून बाहेर काढताना अनेक अडचणींचा सामना केला. ठाणे महानगरपालिकेचं बजेट 5,000 कोटींचं असलं तरी प्रत्येक वर्षीप्रमाणे याही वर्षी पहिल्याच पावसात वंदना डेपो परिसरात गुडघाभर पाणी साचलं. प्रत्येक वर्षी आमचं लाखोंचं नुकसान होत असल्याचं येथील दुकानदारांचं म्हणणं आहे. परंतु ठाणे महानगरपालिकेकडून येथे कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. त्यामुळे आमच्या दुकानांमध्ये अनेक वेळा पाणी घुसण्याचे प्रकार घडतात, असंही या दुकानदारांनी सांगितलं. अच्छे से किया ना, किया है, कचरा निकाला है, साफ सफाई तो अभी एकदम क्लियर करता है, लेकिन पानी क्यों भरता है इधर वही समझ में नहीं आता हमको. वो तो वो पीएमसी वाला देखना चाहिए ना, क्यों भर रहा है, किधर किधर प्रॉब्लम है, वो तो देखता नहीं. हर साल तो भरता ही है पानी. हर मैदान में लोग का तो होता है ना, 1.5 लाख का होता उतना ही है नुकसान हमारा. महानगर पालिका का बजट है, तो कहीं ना कहीं उसका उपयोग आपके वंदना के रविवासी इस्तेमाल कराना चाहिए, लाना चाहिए ना, करना चाहिए, करता नहीं ना. आप लोग कोई आता है चले जाते हैं, मतलब साफ सफाई तो क्लियर किया ये साल में, पिछले साल में भी किया, फिर भी पानी बढ़ता ही है. क्यों बढ़ता है, किधर से बढ़ता है, अपने को भी मालूम है, किधर अटकता है पानी, इधर वो करना चाहिए थोड़ा बहुत, और थोड़ा अच्छी तरह करेंगे तो अच्छा हो जाएगा.